नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली टॅली प्राईम ट्युटोरियलची सिरीज सध्या चालू आहे, ज्यामध्ये आपण टॅली डिटेलमध्ये शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुपची इन्फॉर्मेशन घेतली, सोबतच टॅलीचं सिंगल लेजर मल्टिपल लेजर कसं क्रिएट करायचं आणि करन्सी कशी क्रिएट करायची, सोबतच वाउचर टाईप कसं क्रिएट करायचं याबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती घेतली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेंटरी पाहणार आहोत. इन्व्हेंटरीमध्ये आपण स्टॉक ग्रुप कसा क्रिएट करायचा, स्टॉक कॅटेगरी म्हणजे काय, स्टॉक आयटम म्हणजे काय, युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे काय, सोबतच गोडाऊन कसे क्रिएट करायचे, या सगळ्या गोष्टीचं डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाऊया आपल्या स्क्रीनकडे आणि करूया आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, टॅलीला सुरुवात करा आणि गेटवे ऑफ टॅली स्क्रीन तुमच्या समोर येईल. त्यानंतर क्रिएटवरती एंटर करा. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग मास्टर्सबद्दल सर्व इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेंटरी मास्टर्सबद्दल माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये स्टॉक ग्रुप, स्टॉक कॅटेगरी, स्टॉक आयटम आणि युनिट आणि गोडाऊन ह्या सगळ्या गोष्टीबद्दल डिटेलमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. तर स्टॉक ग्रुप म्हणजे काय, तर उदाहरणासाठी आपण मोबाईल घेऊया. वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असतात. आपण समजा मोबाईल शॉपी आहे आपल्याकडे आणि आपण मोबाईलमध्ये डील करत असतो, तर आपल्याकडे वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे मोबाईल हे विक्रीसाठी अवेलेबल असतात. आपण स्टॉक ग्रुपसाठी ॲपलचा फोन, सॅमसंगचा फोन किंवा MIचा फोन असं कॅटेगरी स्टॉक ग्रुप त्याची क्रिएट करू शकतो. आणि कॅटेगरीमध्ये आपण 4G फोन, 5G फोन किंवा अशी कॅटेगरी आपण क्रिएट करू शकतो की 4G फोन विथ 128 GB स्टोरेज, 4G फोन विथ 256 GB स्टोरेज, अशा पद्धतीनं आपण त्याची स्टॉक कॅटेगरी क्रिएट करू शकतो. स्टॉक आयटम जो असेल iPhone 16 मॅक्स प्रो किंवा सॅमसंग गॅलेक्सी S23 अशा पद्धतीचं त्याचं स्टॉक आयटम असू शकतो. आणि युनिट जे असते, तर आपण मोबाईल कशामध्ये त्याची मोजमाप करतो किंवा मोजमापाचं परिमाण काय, त्याला युनिट्स ऑफ मेजर म्हणतो. उदाहरणार्थ मोबाईल तर आपण नगानं घेत असतो, म्हणजे नंबर्स किंवा पीसेस. मोबाईल आपण किलोनं किंवा लिटरनं नाही घेत, त्यामुळं आपल्याला त्याला पीसेस किंवा नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागेल. जनरली आपण नंबरचा यूज करूया. आणि गोडाऊन जे आहे, गोडाऊन म्हणजे शोरूममध्ये अवेलेबल आहेत का, तुमच्या गोडाऊनमध्ये काय ठेवलेले आहेत, त्यानुसार आपण गोडाऊनचा यूज करू शकतो. तर सुरुवात करूया आपण स्टॉक ग्रुपपासून. स्टॉक ग्रुपवरती एंटर करा. त्यामध्ये आपण स्टॉक ग्रुप आपला ॲपल क्रिएट करूया. बाकी सगळं ॲज इट इज राहू द्या मित्रांनो. दुसरी एक या ठिकाणी कंट्रोल A करा आणि ते सेव्ह होऊन जाईल. दुसरं एक आपण क्रिएट करूया सॅमसंग. कंट्रोल A करा. त्यानंतर OnePlus, कंट्रोल A करून सेव्ह करून घ्या. त्यानंतर इस्केप करून बॅक येऊया. आता स्टॉक कॅटेगरी करूया क्रिएट. स्टॉक कॅटेगरीमध्ये आपण 4G फोन, 4G मोबाईल विथ 128 GB स्टोरेज, याला प्रायमरीच असू द्या. त्यानंतर 5G मोबाईल विथ 128 GB स्टोरेज. त्यानंतर स्टॉक आयटमवरती या. स्टॉक आयटमला आपण असं करू शकतो, iPhone 16 प्रो. आता या ठिकाणी प्रायमरीच्या ऐवजी आपण ॲपल घेणार. आता या ठिकाणी स्टॉक कॅटेगरी अवेलेबल नाही. स्टॉक कॅटेगरीसाठी आपल्याला F12 कॉन्फिगरमध्ये जाऊन इनेबल करून घ्यावं लागेल. स्टॉक या ठिकाणी यस करायचं आहे. यूज स्टॉक कॅटेगरी फॉर स्टॉक आयटम यसला इनेबल करा आणि कंट्रोल A करून सेव्ह करा. या ठिकाणी तुमची स्टॉक कॅटेगरी इनेबल होऊन जाईल. आता iPhone 16 प्रो जे आहे तो 128 GB स्टोरेज 4G करायचा का 5G करायचा ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आता युनिटला या ठिकाणी क्रिएट करा. नंबर्स करूया आपण. NOS फॉर्मल नेम त्याचं नंबर्समध्ये टाका. युनिट क्वांटिटी कोडमध्ये नोज नंबर्स आपण सिलेक्ट करू शकतो. नंबर्सचा शॉर्ट फॉर्म आणि फॉर्मल नेम जे आहे नोज नंबर्स आपण घेऊ शकतो. आणि या ठिकाणी डेसिमल प्लेस हे 0 ठेवायचं आहे.
आता जीएसटी ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आपण जीएसटी इनेबल करू. आता सध्याला त्याला नॉट अप्लिकेबल करू. हे सेव्ह करून घेऊया. आणि गोडाऊन जे आहे त्याला ऑलरेडी तुमचं एक या ठिकाणी बनवलेलं असते. न्यू वरती क्रिएट न्यू वरती क्लिक करा आणि मेन शोरूम करा किंवा शोरूम करू आपण. आता याचा आपण परचेस सेलमध्ये वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्रिएटमध्ये जाऊया, लेजर क्रिएट करूया. आपले ज्यांच्याकडून आपण परचेस करणार आहोत त्याच्याकडून एक होलसेल डीलर जे असतील आपले त्यांच्याकडून आपण परचेस करणार किंवा आपण डायरेक्ट ॲपल मोबाईल कंपनीकडून किंवा सॅमसंग मोबाईल कंपनीकडून आपण डील करतोय असं आपण गृहीत धरूया. आणि ॲपल क्रेडिटर्स असतात आपले सन्डे क्रेडिटर्स. मेंटेन बिल बाय बिल डिटेल्स सेव्ह करून घ्या. सॅमसंग इंडिया लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड सन्डे क्रेडिटर. त्यानंतर वन प्लस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंट्रोल ए करा. त्यानंतर आपल्याला आणखी लेजर बनावं लागतील मित्रांनो. मोबाईल परचेस अकाउंट अंडर परचेस ग्रुप, कारण आपण जे वस्तू विकत घ्यायलो ते आपण विकणार आहोत. ट्रेडिंग बिझनेस आहे आपला असं गृहीत धरू. आणि मोबाईल सेल्स अकाउंट सध्या जीएसटीला आपण नॉट अप्लिकेबल करायलो मित्रांनो. जीएसटीचा पार्ट ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपण जीएसटी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आपण बॅक येऊया इस्केप प्रेस करून. आता वाउचरमध्ये या. सर्वप्रथम F9 प्रेस करा. परचेस वाउचरसाठी सप्लायर इनवॉइस नंबर काहीतरी टाका. पार्टीचं नाव घ्या ॲपल इनकॉर्पोरेशन. हे डिटेल्स आपण सगळे नंतर बघूया. मोबाईल परचेस अकाउंट परचेस लेजरमध्ये मोबाईल परचेस अकाउंट घ्यायचं. नेम ऑफ आयटमच्या ठिकाणी इथं स्पेस प्रेस करा. तुमचा आयफोन 16 प्रो या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचं गोडाऊन जे आहे ते शोरूम किंवा मेन लोकेशन यापैकी एक निवडा. शोरूम घेऊया आपण. 5 पीस मागवलेत समजा आणि त्याची किंमत असेल 90,000 रुपये. अशा पद्धतीनं आपण एंट्री सेव्ह करून घेऊया. न्यू रेफरन्स आपल्याला जो सप्लायरचा इनवॉइस नंबर आपण टाकला होता तो या ठिकाणी दिसेल आणि आउटस्टँडिंग अमाऊंट आहे. सेव्ह करून घ्या. आता हे आपल्याला डिटेल्समध्ये डे बुकमध्ये दिसेल ॲपल इनकॉर्पोरेशन, किंवा आपण याला स्टॉक समरीमध्ये देखील बघू शकतो. ॲपल आयफोन 16 प्रो 5 इनवर्ड क्वांटिटी, आउटवर्ड आणखी आपण हे काही सेल केलं नसल्यामुळे इनवर्ड 0 आउटवर्ड 0 दाखवत आहे. 5 पीस आपण परचेस केले. 4.5 लाख रुपये त्याची व्हॅल्यू आहे. ते क्लोजिंग बॅलन्स शो होत आहे. आणखी एक नवीन परचेसची एंट्री आपण या ठिकाणी बघूया. सप्लायर इनवॉइस नंबर एक डमी टाका. सॅमसंग मोबाईल घेऊया आपण. हे डिटेल सगळं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. परचेस ऑर्डर, रिसिप्ट नोट, या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस तिथे येऊ ते बघूया. एक सॅम्पल तुम्हाला दाखवतोय की इन्व्हेंटरी क्रिएट केल्यानंतर त्याची एंट्री कशी घ्यायची. मोबाईल परचेस या ठिकाणी आपण सॅमसंगचा क्रिएट करून घेऊया. सॅमसंग S23 आणि स्टॉक ग्रुप जो असेल तो सॅमसंग मोबाईल असेल आणि 5G मोबाईल विथ 128 GB स्टोरेज. जीएसटी आपण आताच नाही बघणार. गोडाऊन या ठिकाणी शोरूम घ्या आणि समजा आपण 10 पीस मागवलेत आणि त्याची किंमत आहे 85,000 रुपये. 8.5 लाख रुपयाचे होत आहेत. त्याला एंटर करून सेव्ह करून घ्या. इनवॉइस सप्लायरचा जो इनवॉइस नंबर असेल तो अगेन्स्ट न्यू रेफरन्स आपल्याला दिसेल. सेव्ह करून घ्या. हे सुद्धा आपल्याला स्टॉक समरीमध्ये या ठिकाणी बघू शकतो आपण. एवढं 13 लाख रुपयाचं आपल्याकडे सध्या स्टॉक अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीनं आपण इन्व्हेंटरी मास्टरचा उपयोग बघितला. स्टॉक ग्रुप जे असतो ते आपण डायरेक्ट कंपनीच्या नावानं क्रिएट केलं की सॅमसंग मोबाईल, ॲपल मोबाईल, वन प्लस मोबाईल
आणि स्टॉक कॅटेगरी जी आहे त्या मोबाईलच्या फीचर्सनुसार आता त्या स्टॉक कॅटेगरीच्या अंडर सगळ्या कंपन्याचे मोबाईल येऊ शकतात. जसं की 4G फोन विथ 128 GB स्टोरेज. आता ते 4G पण असेल, 128 GB वाला असेल, तो ॲपलचाही असू शकतो, सॅमसंगचाही असू शकतो, वन प्लसचाही असू शकतो किंवा इतर कंपनीचाही असू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण स्टॉक ग्रुप आणि स्टॉक कॅटेगरी क्रिएट केली आणि सोबतच स्टॉक आयटम सुद्धा क्रिएट करून बघितला. युनिट्स ऑफ मेजरमेंट म्हणजे मोजमापाचे परिमाण आपण बघितले. त्यानंतर गोडाऊन्स कसे क्रिएट करायचे ते सुद्धा बघितलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा प्रेरित करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार.